जय शिवराय सगळ्यांना. तर आज मी जाणार आहे महाबळेश्वरला. तर माझा अचानक प्लॅन ठरला आहे. म्हणजे माझी जी मैत्रीण आहे तर ती कॉन्टेंट क्रिएटर आहे गौरी, तुम्हाला माहीतच असेल सगळ्यांना. तर मग तिचं शूट आहे. तर मग तिचं मम्मी पप्पा आणि अजून एक मैत्रीण आहे ती आणि मी, असं आम्ही सगळेजण जाणार आहोत. आणि लय एक्सायटेड आहे मी, कारण की मी 7वीत असताना मी गेले होते. तर 7वी नंतर मी सगळं असं मला अंधुक दिसायला लागलं आहे. तर मला आठवणं झालं आहे काय महाबळेश्वरमधलं, कारण की लय लहान असताना गेले होते आणि आता डबल जाण्याचा योग येतो आहे. तर मग कशाला चुकवायचा. मग घरचे म्हणले ठीक आहे जावं, तर जावं. निघालेलो आहोत. गाडी आल्या. तर ही आहे गाडी. लय भारी वाटते भाई. निसर्ग तर बाप रे. पाऊस पडतोय, पावसाचे थेंब आतमध्ये यायला लागलेत, पण भारी वाटते. आणि छोटा थेंब एक इथं बसलाय. एकदा मेकअपचं काम चाललेलं आहे. आणि हे बघा कशी बसली. मला बसवलं, मेकअप चाललाय म्हणून बसल्या. आता आम्ही मागं धबधबा बघितलाय. आता आम्ही थांबतोय इथं. थांबतोय. थांबा, आधी आम्हाला लिपस्टिक लावत्या. गाईस कसलं भारी वाटते भाई. धबधबा भाई. धबधब्याचं रौद्र रूप बघा तुम्ही. हे बघा, इथून चालू होतंय आणि हे बघा गायस गवारेडा बघा, गवारेडा कोइन्सिडेंटली दिसलाय. म्हैशीसारखाच आहे, थोडस वेगळं. मोठा आहे फक्त. चला, बघितलास का? बघितलं की कसलं भारी कसं करायचं. तुमच्या डॉल इकडे बसल्या बघा. कसं वाटतंय? लय भारी वातावरण झाले. मजा येते का? हा बरं. छोटे छोटे धबधबा कसलं भारी वाटते. झाडांना सगळं शेवाळ्या लागले, त्याच्यामुळे झाड लय भारी दिसतंय. पहिला महाबळेश्वरची स्पेशल भूमी. कोणाची? महाबळेश्वर. हो दमाना जरा दमाना. महाबळेश्वर आलेलं आहे. ते आहे बस स्टँड. नको बस स्टँड मध्ये पण व्हिडिओ काढायला. तुम्हाला काय वाटते? आता पाऊस नाहीये, पण मी घातलाय रेनकोट. का तर थोड्या वेळानं पडला बिडला तर त्याचा काय तर उपयोग होईल. दाखव. मस्त आहे रेनकोट. मस्त आहे. रेनकोट कसा आहे माहिती का माझा? खाली स्कर्ट आहे गाईस. तेच की मी पण बघते. बघा, एक नंबर दिसतोय रेनकोट. माहितीये का? सगळ्यात युनिक रेनकोट दिसतोय. स्कर्ट साठी 1000 रुपये एक्स्ट्रा दिलेत. महाबळेश्वरची घरं बघा कशी आहेत. सगळे शेवाळे. सकाळी नाश्त्याला शेवाळ, जेवणाला शेवाळ, डिनरला पण शेवाळ. आम्ही आता आलेलो आहेत 5000 वर्षापूर्वीचं एक शिवलिंग मंदिर आहे. तर तिथं आम्ही आलो आहोत दर्शन करण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवते ते मंदिर कसं आहे. हे बघा कमलजा माता मंदिर. एक मिनटं. इथं अजून एक मंदिर आहे ह्याला लागून. तर अतिबळेश्वर मंदिर हे एक आहे आणि हे असं वातावरण आहे. अगो पाय मुरगळला. मी बघितलंच नाही खाली. व्हिडिओच्या नादात पाय मुरगळला. अशी व्हिडिओ करत चालल्या. पाय मुरगळला म्हणून पडली धापदीशी काही. ब्लॉगर ताई आलो. आता खाली बघून चाला. ब्लॉग इथं असू द्या आणि तुम्ही खाली बघून चाला. हो. घ्या इकडे. आम्ही आता वडापाव खातोय. पावसामध्ये जी वडापाव खाण्याची मजा ती पण महाबळेश्वरमध्ये. एक दुकान आहे. तर त्याच्यामध्ये सगळं पितळ्याच्या वस्तू आले. देवापासून सगळं तुम्हाला भेटतंय भाई. तर जाणार आहोत महाबळेश्वर मधलं सगळ्यात फेमस मंदिर, ते म्हणजे कृष्णाई मंदिर. तर हे बघा. अरे परत येऊया. आता टाइम नाही. तर आपण जे मंदिर बघायला आलो आहोत तर ते मंदिर माझ्या समोर आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हेच ते मंदिर. आणि हे मंदिर लय फेमस आहे, लय पुरातत्व आहे. हेमाडपंथी बांधकाम आहे. आणि लोकेशन तर काय बोलूच नका. इथलं लय भारी लोकेशन आहे भाई. इथं जे मंदिर आहे, मंदिराला हे आलेत शेवाळ्या आल्यात. त्याच्यामुळं एक वेगळ्याच प्रकारचं मंदिर दिसतंय आपल्याला. हे बघा, वाव. हे आहे महाबळेश्वरचे पंचगंगा
गंगा मंदिर. वाव, सगळे प्लांट वगैरे कसलं भारी आहे. 150, 200, 250 सगळी प्राइस आहे इथं. माहिती आहे का, आम्ही जर झाडं घेतली का नाही तर मग ते 100% घरी जाऊस्तोपर्यंत काय ना काहीतरी त्याचं होणारच. त्यापेक्षा आहे इथंच राहू दे. या रिसॉर्टमध्ये आम्ही थांबणार आहोत. थांबा काय, भारी वाटते. हे आहे रिसॉर्ट, खूप मोठं आहे खूप. काका कसं वाटते काका? भारी वाटते.